असंच कार्यक्रम करत राहा अशी देवाची प्रार्थना करतो। आणि मराठी समूह एकत्रीकरणचं एक वेगळंच नातं आहे। इथं कुठली जाती ज्ञाती किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव बघितला जात नाही। हे एक विशिष्ट कारण आहे की इतर संस्थांमध्ये महिलांना पुढाकार कमी असतो आणि आम्ही या कार्यक्रमात बघतो जेव्हापासून या कार्यक्रमाचं नेम उभी केली आहे तेव्हापासून महिलांना पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला जातो। त्यासाठी मंडळाच्या आणि कमिटी जी असेल त्यांचे आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच परागभाऊ नाईक, विपुलभाऊ पायगुडे, माझे मित्र चिराग शेट्टे यांनी मणिनगरमध्ये अतिशय भव्य मूर्तीचे स्थापन केलं। जे 1992 पासून परागभाऊ यांचं स्वप्न होतं की आपण जिथं राहतोय मराठी साम्राज्य आहे तिथे वेगळ्या प्रकारचं आज मणिनगरमध्ये दक्षिणेचा राजा ही मराठी माणसं बसवतात। तेही आपल्या सर्व मराठ्यांसाठी गर्वाची बातमी आहे आणि गर्व आहे की आपला एक मराठी माणूस काहीतरी कुठेतरी करतोय। कारण की आज आपण कोणी 1000 किलोमीटर कोणी 700 किलोमीटर घरदार सोडून अहमदाबादमध्ये आपण राहतोय आणि ही एक वेगळी ओळख आहे जिथं आपण सर्वजण एकत्र होतोय। तर कोण कुणाला इथं ओळखत नाही सहसा, प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामधंद्यामध्ये व्यस्त असतो आणि प्रत्येकाचा परिवार बघून कार्य करत असतो। आणि आमचे म्हणजे माझ्यासारखे म्हणा परागभाऊ, विपुल भाऊ, आपले सुनील भाऊ आणि इतर जे समाज कार्य करतात त्यांच्यामुळे असे कार्य होतात। बरोबर, त्यांचा आपण आभार व्यक्त केला पाहिजे की त्या लोकांमुळे आज आपण एकत्र होत आहोत। त्यासाठी परत एकदा थँक्यू आणि आभार।